नमस्कार मित्रांनो. सध्या एक न्यूज ऐकली आहे की पॅन कार्ड बंद होणार आणि नवीन पॅन कार्ड येणार. तर हे पॅन कार्ड बंद होणार किंवा नवीन पॅन कार्ड येणार, ही न्यूज काय आहे ते आपण सविस्तर बघूया. पण तत्पूर्वी पॅन कार्ड म्हणजेच काय हे आपण जाणून घेऊया. सुरुवातीला पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 139A या कायद्याअंतर्गत इश्यू होते, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड धारकाची पूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती त्या पॅन कार्डद्वारे होते. तसेच पॅन कार्ड हा भारतामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून पण महत्त्वाचा मानला जातो. तर आता ही पॅन कार्ड 2 जी स्कीम आहे ती काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. नुकत्याच झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मीटिंगमध्ये पॅन कार्ड 2ला मंजुरी दिली आहे. त्याचा अंदाजी खर्च 1435 कोटी इतका मोठ्या प्रमाणात आहे. तर पॅन कार्ड 2.O याचे फीचर्स काय आहेत, जुने पॅन कार्ड तुमचे रद्द होणार का, तर ह्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड 2.O प्रोसेस ही पूर्णपणे फ्री आहे. जुन्या पॅन कार्ड धारकांना कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ते पूर्णपणे व्हॅलिड आहे. परंतु आपल्याला नवीन पॅन कार्ड 2 ह्या प्रोसेसला जायचं असेल तर ते आपण अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये तुमचा जुना पॅन कार्ड नंबर सेम राहील. तुम्हाला नवीन पॅन कार्ड त्याच नंबरने QR कोडसहित मिळेल. तर याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे की QR कोड ज्याच्यामध्ये तुमची माहिती ॲड्रेस प्रूफ असतो, ॲड्रेस असतो, तुमचा मोबाईल नंबर असतो, ईमेल ID असते, तुमचं नाव असते, तुमची डेट ऑफ बर्थ असते, ही पूर्णपणे माहिती त्या QR कोडमध्ये सेव्ह असते. जी माहिती आपण योग्य त्या ठिकाणी रिअल टाईम बेसिसवरती वापरू शकतो आणि हे पूर्ण डिजिटली आहे. ह्याचं फिजिकली कुठेही कॉपी आपल्याला वापरायची गरज नाही. त्याच्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने हे एक महत्त्वाची स्टेप आहे भारत सरकारकडून. अजून एक महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड डिजिटलरित्या असल्यामुळे कोणत्याही प्रोसेसला काही वेळ लागणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, तर इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस होण्यासाठी जो आधी वेळ लागायचा तो आता वेळ लागणार नाही. म्हणजेच तुमचा जर रिफंड असेल TDSच्या माध्यमातून, तो रिफंड वेळेवरती किंवा एकदम फास्ट गतीने प्रोसेस होईल, आत मात्र काही शंका नाही. अजून एक पॅन कार्डचा हा फायदा म्हणजे हे पूर्ण इको फ्रेंडली आहे, डिजिटली पॅन कार्ड आहे. त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. आताच तुम्हाला माहिती आहे की आर्थिक व्यवहारामध्ये जे गुन्हेगारी विश्व वाढलेलं आहे, त्या दृष्टीने त्याला मात करण्यासाठी गव्हर्नमेंटने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. जर तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.